आपण RSS मध्ये होतो. काय घेतलं नाही एकदम. सुरू करें. रोलिंग. सर, सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना फोन केलेले आणि फोन नाही केले. ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, आणि काय मला कळत नाही. म्हणजे लोकांच्या मनात काय उलटं सुलटं चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाम करा, एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात. जर एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता. तथ्य असेल तर मी इथे कशाला बसलो असतो. शरद पवार हां असं अशी ऑफर आहे. सगळे म्हणजे कोण? मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये, मग अजून कोण? ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो, शरद पवार आमचे देव दैवत सर्वस्व, त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो. काय शिकले माहित नाही बाबा. हे सगळं केवळ एका मंत्रिपदासाठी केंद्रातल्या सुरू आहे असं वाटतं आपल्याला. ते कशासाठी सुरू आहे मला माहीत नाही, पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही, अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय. अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे, निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत सगळे, त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं. आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते. त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे. आणि ह्याच्या अफवा पसरवले जातात. हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात. आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको. एकीकडे BJP आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत. सर, संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली के कैबिनेट में अजीत पवार को इसलिए स्थान नहीं मिला है क्योंकि उन्हें टारगेट दिया गया है उसमें से सांसदों को तोड़कर लाया जाए, एक कोटा दिया गया है. इसको लेकर क्या कहते हैं? क्या इस तरह की देखो ये आपको जानकारी कुछ? संजय राउत बड़े नेता है, उनके पास खुफिया जानकारी होती है. मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ. मेरी सीमा YB चौहान के गेट पे ख़त्म हो जाती है. तो मेरी जितनी सीमा है उतना ही बात करता हूँ मैं कि हमारे लोग कहीं नहीं जाएंगे. संपर्क किया जा रहा है सर, सांसदों के आपकी पार्टी पिता को छोड़कर आ जाए. ज्या पद्धतीने सुरेश अजित पवार यांची भेट घेत आहेत, सुरेश दसांनी आरोप लावले होते अजित पवारांवर आणि त्यानंतर भेटीगाठी होत आहेत. या भेटीगाठीच्या कारण काय असावं? हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो. मला बाकी काही त्याच्यात मला इंटरेस्ट नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही. सर, वाल्मिकरांचे एक कारनामे बाहेर येतात. अहो हे अजून तर काहीच नाही हो. त्यांचा 302चा आरोप फक्त सरकारने टाकावा. कमीत कमी 50 कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल DGकडे. 50. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.